सुनेत्रा पवार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने टीका केलेली आहे की गुंगी गुडिया असं त्यांनी टीका केलेली आहे. तर काय सांगाल काँग्रेसला? काँग्रेसला गुंगी गुडिया हा शब्द खूप प्रिय आहे. त्यांना दुसरा शब्द सुचत नाही, कारण हा शब्द या शब्दप्रयोग अगोदर माननीय इंदिराजी गांधी यांच्यावरती झालेला आहे. विरोधकांनी त्यावेळेला त्यांना सभागृहात ते काहीच बोलत नव्हते म्हणून गुंगी गुडिया असं बोललेले होते त्यावेळेला. पण त्याच्यानंतर त्यांनी स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. देशावरती अनेक वर्ष त्यांनी राज्य केलं. तसेच सन्माननीय सुनेत्राताई पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्याबद्दल आम्हाला त्यांचा अभिमान आहे. आणि आत्ताच त्यांची जी घरामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे, त्यांच्या चितेची राख विझते ना विझते तोपर्यंत त्यांना हा पदभार स्वीकारावा लागलेला आहे. अरे त्यांना वेळ तर द्या ना तुम्ही. म्हणजे समजून घेतायत त्या सगळं. अजितदादांच्या एवढं फास्ट कुणालाच जमणार नाहीये, पण त्या प्रयत्न करतायत. कुठंतरी 25% तरी आपण त्यांच्या बरोबरीने येऊ म्हणून त्या सगळ्यांना, जेवढे पण लोक भेटतात त्यांना सगळ्यांना दिवस रात्र भेटतायत. त्या सगळ्यांच्या कामाचं निपटारा करतायत. गावोगावी आता त्या फिरायला लागलेल्या आहेत. थोडा वेळ द्या ना. एवढी काय गडबड आहे तुम्हाला असं बोलायचं? आणि एखाद्या महिलेचा, जग जेव्हा 21व्या शतकाकडे चाललेलं आहे, आपण महिलेसाठी, नारी शक्तीसाठी आता वंदन विधेयक आणतायत. सरकार एवढं महिलांसाठी करतायत. आरक्षणाच्या गोष्टी आपण करतोय 50%. काँग्रेसने स्वतः परवा मुद्दा लावून घेतलेला आहे की 33% आरक्षण नको, 50% द्या. आणि मग तुम्हीच तुमच्याच पक्षातर्फे महिलांना असं तुम्ही मागे खेचताय असा शब्द वापरून. हा फार चुकीचा शब्द वापरलेला आहे आणि ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा शब्द वापरलेला आहे. तर त्यांच्या काळात देखील ते देखील मुख्यमंत्री होते. तर त्यांचा कार्यकाळ कसा होता? पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी तर हा शब्द वापरू पण नाही, कारण त्यांनी स्वतःमध्ये थोडंसं झाकून बघायला पाहिजे की आपण जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण किती कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ती खुर्चीच्या शोभा वाढवलेली आहे. कारण अनेक फाईल त्यांच्या काळामध्ये रिटर्न गेलेल्या आहेत. अनेक कोट्यावधीचा निधी हा लॅप्स झालेला आहे. अनेक फायलींचा ढिगारा होता, पण ते सहीच करत नव्हते अजिबात. म्हणजे धाडसी निर्णय घ्यायला त्यांना कदाचित भीती वाटत असेल. त्याच्यामुळे त्यांना आम्ही हाताला लकवा मारलेला मुख्यमंत्री म्हणूनच संबोधत होतो. आणि माननीय पवार साहेब सुद्धा म्हणत होते त्यांना की तुम्ही शासनाच्या एवढा मोठा हे जातोय, नुकसान होतंय. फायली विकासाच्या फायली होत्या. तुम्ही भले बाकीचे करू नका टेंडरच्या, पण विकासाच्या फायलींवर तर तुम्ही सह्य करा. काहीच करत नव्हते. एकदम निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र लाभलेला. आणि त्यांनी सुनेत्राताईंबद्दल बोलावं हे अतिशय खेदजनक आहे.